गुलामगिरीतून सण म्हणून साजरा केला जातो। मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे। जय हिंद, जय भारत। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले। आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय। या देशाचे श्रेय या देशपुत्रांचे धन्यवाद। जय हिंद। For freedom, we should be grateful to celebrate this day by hosting the Indian flag and singing the national anthem. I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you, Jai Hind. आजच्या दिवशी आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले। 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आमच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे। ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती। सुमारे 150हून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदय झळकलेला होता। आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेला आहोत। आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे। ह्या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती। सुमारे 150हून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदय झळकलेला होता। आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेला आहोत। आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे। ह्या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। स्वातंत्र्याला गुलामगिरीतून मुक्त झाला। शहरासाठी मिळाले। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आपल्या भारत देशाने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, साहित्य इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे। ಆಗಸ್ಟರಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಯಿತು। ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮಗೆ ಸುಖವಾಗಿ ಬಂದಿದ್ದಲ್ಲ। ಉದಾಹರಣೆಗೆ ರಾಜಗುರು, ಸುಖದೇವ್, ನೆಹರು, ವೀರ ಸಾವರ್ಕರ್, ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಇನ್ನು ಇಂತಹ ಸಾಕಷ್ಟು ಮಹನೀಯರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದಿಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಖುದೀರಾಮ್ ಬೋಸ್ ಅವರು ಭಾರತದಲ್ಲೇ ಮೊದಲು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಗಲ್ಲಿಗೇರಿದ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು। मिळाले आहे तसे ते आपण टिकवले पाहिजे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो। भारतीय वीरांना करूया शत प्रणाम। त्यांच्या निस्वार्थी त्यागामुळेच भारत बनला। जय हिंद, जय भारत। भारत मातेला वंदन करून करीते माझ्या भाषणाला सुरुवात। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण येथे सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतो। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपला भारत 150हून अधिक वर्ष गुलामगिरीच्या चादरीत गुदमरलेला आपला भारत देश त्याला स्वातंत्र्याने मोकळा श्वास दिला।
not just a this day is not just a commemoration, but on our 47 we got freedom from British rules. We remember our freedom fighters on this day like Pandit Jawaharlal Nehru, Netaji Subhash Chandra Bose, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Gandhi, Lokmanya Tilak. We host our national flag on this day. We sing our national anthem on this day. Independence Day teaches power of unity. I sing two lines. Make me proud, make me proud. I am an Indian, I am an Indian. It says out loud, it says out loud. Speaks for progress, speaks for progress. Flying high, flying high. Jai Hind. India was ruled by the Britishers for almost 200 years. From 1857 to 1947, several revolutions and movements took place across the country. People from all over India, men and women, young and old, from villages and cities, came together and started the freedom struggle. Many brave heroes like Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Netaji Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, and many others fought for our freedom. Their courage and love for our country inspire us today. After many years, 1947, India became free.